नमस्कार. माझे वडील डॉक्टर ना फडणीस हे जितके कुशल डॉक्टर होते तितक्याच उंचीचे आध्यात्मिक साधक होते. आचार्य रजनीश, जे कृष्णमूर्ती, श्रद्धेय विमला ठकार, श्री रमेश बालसेकर आणि अर्थातच आपलं बरंचसं संत साहित्य, ह्या असे सगळ्या गुरूंकडून विद्या आत्मसात करून त्यांनी एक तसा सोपा सुलभ मार्ग आपल्यासाठी सांगितला आहे. त्यांची पुष्कळ ठिकाणी शिबिरं व्हायची. तर अशाच एका शिबिरातल्या प्रवचनांचं हे पुस्तक केलेलं आहे आणि ह्याचं हे पुस्तक करण्याचं सगळं श्रेय चिपळूणचे श्रीयुत मुकुंद काणे यांना जातं. शिबिरही त्यांनीच आयोजित केलेलं होतं. त्या शिबिरातली प्रवचनं ऐकून त्याचं त्यांनी पुस्तक केलं. या पुस्तकाचं नाव आहे अंतर्मुखी सदासुखी. आणि दुसरं म्हणजे ही प्रवचनं सगळी हिंदीमध्ये होती. तर त्यांनी आणि मुकुंद काणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप कष्ट घेऊन ते मराठी भाषांतर केलेलं आहे. त्यांचे खरोखरच आभार मानावेत तितके थोडेच आहेत. आणि बाबांच्या बरोबर जे योग शिबिर घ्यायचे ते डॉक्टर धनंजय गुंडे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्यामुळे या सगळ्यांना अभिवादन करते आणि ह्यातलं पहिलं प्रवचन वाचते आहे. ह्या पुस्तकामध्ये एकूण 13 प्रवचनं आहेत. तर त्या प्रत्येक प्रवचनाचा एक व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. प्रवचन पहिलं, विषय प्रवेश. आपण सर्वांगीण आरोग्य म्हणजे काय हे नुसतं बुद्धीने समजावून घेणार नाही, तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहोत. ज्यांनी यापूर्वी हा विषय ऐकलेला वाचलेला असेल त्यांना चटकन कळेल. मात्र ज्या मंडळींचा या विषयाशी पहिल्यांदाच संबंध येतोय त्यांना काही गोष्टी कदाचित समजायला जड जातील. जितकं सोपं करून सांगता येण्यासारखं आहे तेवढं सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुमच्याकडून एकाच गोष्टीची अपेक्षा आहे की तुम्ही संपूर्ण लक्ष देऊन एकाग्र चित्ताने या विषयामध्ये रस घ्या, या साधनेत सामील व्हा. ह्या विषयाशी आपण अपरिचित असाल तर सुरुवातीला कदाचित लगेच रुची लागणार नाही. पण जसजसं समजावून घेत पुढे जाल तसतसं या अवीट गोडीच्या विषयात तुम्ही रुळाल. अनुभव असा आहे की नंतर हे स्वतःपुरतं राहत नाही, तर यातून जो आनंद मिळाला तो इतरांशी बोलावा, शेअर करावा असं वाटू लागतं. एक आत्मीयता निर्माण होते. एकमेकांबद्दलच नाही, तर आम्ही जे सांगणार आहोत त्या विषयाबद्दल. जो विषय इथे हाताळला जाणार आहे, या हृदयीचे त्या हृदयी घातलं असं जे काही इथे घडणार आहे त्याची गोडी लागायला लागते. तर त्यासाठी तुम्ही इथे एकाग्रतेने एकचित्त होऊन समरस व्हा. तुम्ही म्हणाल, मी बसलोय, वाचतोय. शरीराने तुम्ही बसलेले दिसताय, खरं आहे. परंतु या शरीरामध्ये एक मजेशीर बाब आहे, तत्व आहे, ज्याला आपण म्हणतो मी. तो बेटा केव्हा इथून पळ काढतो आणि कुठेतरी भटकून परत येतो किंवा येतसुद्धा नाही. त्याला फार जपावं लागतं. तेव्हा वर्तमान क्षणामध्ये इथे संपूर्णपणे लक्ष देऊन राहायला हवं. भूतकाळ, भविष्यकाळ, कधी आवश्यक असेल तर भूतकाळाची आपण आठवण काढू. भविष्यकाळ अनिवार्य असेल तर त्याला आपण ओढून इथे आणू. परंतु अवघड असलं तरीही जितकं शक्य होईल तितकं वर्तमान क्षणामध्ये राहायचं, पूर्ण लक्ष द्यायचं. मनुष्याजवळ वाणी ही एक अनमोल देणगी आहे, अस्तित्वाने किंवा परमात्म्याने दिलेली म्हणा. एक मनुष्य सोडला तर बाकी कुणाजवळही ती नाही. जसं कावळा कावकाव, चिमणी चिवचिव करते, त्यांची भाषा आहे. पण मनुष्याजवळ जी वाणी, जो आवाज आहे, ध्वनी आहेत, शब्द, भाषा, ही केवढी प्रचंड शक्ती आहे याची आपल्याला कल्पनाच नाही. ते आपलं माध्यम आहे. परंतु ज्या विषयाकडे आपल्याला जायचं आहे, तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, तिथे हे शब्दसुद्धा पोचत नाहीत, भाषाही पोचत नाही. भाषेवरती स्वार होऊन आपल्याला प्रवास सुरू करायचा आहे. पण एक क्षण असा येईल की त्यावेळेला भाषेवरून पुढे एक उडी घ्यावी लागेल.
तुमच्या परिपूर्ण सहभागाने ते शक्य होईल, निःसंशय शक्य होईल. त्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतील, एक प्रकारची शिस्त पाळावी लागेल. भगवद्गीतेतला श्लोक आहे, उद्धरेत आत्मनात्मानं न आत्मानं अवसादयेत. आत्म म्हणजे आपण, संस्कृत शब्द आत्मन. आत्मन म्हणजे कुणी गूढ नाही, आपण ज्याला मी म्हणतो ना तेच ते आहे. त्याचा अर्थ आपण समजावून घेऊ. स्वतःचा उद्धार, स्वतःची प्रगती, स्वतःची ध्येयप्राप्ती जी काही आहे ती आपल्याला स्वतःच करायची आहे. दुसऱ्यांकडून थोडीफार मदत मिळू शकेल, मार्गदर्शन मिळू शकेल, पण मार्गक्रमण करणं, वाट चालणं आपल्याला प्रत्येकाला स्वतःलाच करायला लागणार आहे. दुसरा कोणीही तुमच्यासाठी काहीही करू शकणार नाही. जन्माला आपण आलो, जीवन आपण जगतो आहोत, मृत्यूच्या वेळेलाही आपण मरणार आहोत. मृत्यूसंबंधी आपण खूप खोलवर विचार करणार आहोत. किती प्रकारचे मृत्यू असतात, त्यातला कोणता मृत्यू लवकरात लवकर मरायचा आहे आणि कोणता मृत्यू मरायचाच नाही आहे. जे गूढ वाटतं ते आपण अगदी सोपं करून समजावून घेऊ. साध्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी बघा. भूक लागली तर माझं मला जेवावं लागतं. मला भूक लागली आणि तुम्ही 2 ताटं जेवलात तर माझी भूक नाही भागणार. तहान मला लागली तर पाणी मलाच प्यावं लागेल. झोप मला आली तर माझी झोप मलाच घ्यावी लागते. आजारी मी पडलो तर औषध माझं मलाच घ्यावं लागतं. तरीही काही बाबतीत आपण इतके परावलंबी होतो की वाटतं माझ्यासाठी हे दुसऱ्या कोणीतरी करावं. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला उद्देशून, म्हणजे खरं तर सगळ्या मनुष्य जातीला उद्देशून असं सांगितलं आहे की उद्धरेत आत्मनात्मानं. कोणी तुम्हाला मदत नाही करू शकणार. कोणत्या दृष्टीने? सर्वांगीण आरोग्य राखण्यासाठी. उद्धार याचा अर्थ असा की मला चांगलं जीवन जगायचं आहे, सुखी, आनंदी आणि निश्चिंत जीवन जगायचं आहे. ते माझं मीच साध्य करायला हवं. भय एक ही बोझ है. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावरती एक प्रचंड ओझं आहे, भीतीचं ओझं आहे की नाही? सर्वसाधारणपणे भीतीपासून मुक्त असा कोणीही नाही, पण भीतीपासून पूर्णतः मुक्त होता येतं. अभयामध्ये जगता येतं. भीती कशाची आहे हे आपण समजावून घेणार आहोत. भय एक ही बोझ है. ओझं कशाचं आहे? भीती भूतकाळाची असेल, भविष्यकाळाची असेल, वर्तमान काळामध्ये काहीच नसतं. भय एक ही भार है. डोक्यावरती जो भार आहे, कुणाबद्दल तरी मनामध्ये तिडीक आहे, वैरभाव आहेत. आपल्या प्रत्येकाची अशी कोणी खास माणसं असतात. काही आवडीचे असतात, काही अजिबात आवडत नाहीत. वैयक्तिक पातळीवर एकट्याला आवडत नाहीत किंवा एका समूहाला दुसरा समूह आवडत नाही, वैर असतं. देशादेशांमध्ये जी युद्ध चाललेली आहेत ती भयापोटीच आहेत. केवढा भार आहे. आपल्याला निर्भय व्हायला शिकायचं आहे. हे होण्यात, हे शिकण्यात अडचण असते ती बहिर्मुखी असण्याची. आवश्यक असल्याशिवाय, अनिवार्य असल्याशिवाय शक्यतो बहिर्मुखी व्हायचंच नाही. आपण सुरुवात करतोय ती अंतर्मुखी होऊन स्वतःकडे बघण्याची. अंतर्मुखी सदा सुखी याचा अर्थ बहिर्मुखी होणं पूर्णपणे विसरून जायचं आहे असं नाही. बहिर्मुखी जीवन तर लहानपणापासून आपण जगतच आलो. बहिर्मुखी म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून जे आपल्याला बाहेर दिसतं ते जगत गतिमान. डोळे उघडले की बाहेर दिसतं. रंग दिसतात, केवढी विविधता आहे. कानांनी बाहेरचे आवाजच आवाज ऐकू येतात. ध्वनी आहे, संगीत आहे. नाकाने गंध, जिभेने चव, त्वचेने स्पर्श कळतो. मऊ आहे, खडबडीत आहे, गरम आहे, गार आहे. हे सगळंच्या सगळं जाणवून घेत त्याचकडे लक्ष देत राहणं हे बहिर्मुखी होणं आहे. आणि त्याचंच प्रत्येकाला प्रचंड आकर्षण आहे. सकाळी जाग आल्यापासून रात्री झोपेपर्यंत इंद्रियांच्या माध्यमातून बाहेरच्या ज्या गोष्टींची सदैव जाणीव होत असते, ज्याला आपण विषय म्हणतो, वस्तू म्हणतो, त्यामध्ये आपण अडकलेले असतो. त्याचा म्हणजे त्या बाह्य गोष्टींचा निषेध नाही आहे, निंदा नाही. गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला जीवनातून उचलून कुठेतरी बाहेर नेणारं हे असं काही नाही.
तुमच्या घरादारापासून, व्यवसायापासून, समाजापासून, तुमच्या आवडीनिवडींपासून, इंद्रिय सुखापासून कुठेही दूर जायचं नाही आहे. मात्र त्या सगळ्याची मर्यादा ओळखायची आहे. दिवसाच्या 24 तासांपैकी 6 ते 7 तास आपण या बहिर्मुखी जीवनापासून पूर्णपणे मुक्त होतो. पण त्यावेळेला आपण मूर्छित होऊन जातो. आपल्याला रात्री गाढ झोप लागली की गेलं ना सगळं बाह्य जगत. इंद्रियांच्या माध्यमातून जाणवणारं जे जगत आहे ते जातं. त्याच्याबरोबर काळ, भूतकाळ जातो, भविष्यकाळ जातो, मी जातो, माझं जातं, सगळंच्या सगळं जातं. ते जातं हा अनुभव आहे. या जगतात असूनही परिपूर्ण मुक्त अशा एका अवस्थेमध्ये आपण असतो. पण त्यावेळेला आपल्याला जाग नसते. तेव्हा या जगतापासून, गतीपासून मुक्त होऊन परिपूर्ण स्थितीमध्ये जगण्याचा जो अनुभव आहे तो आपल्याला जागेपणी मिळत नाही. तो जागेपणी कसा घ्यायचा आणि त्याचं महत्त्व काय आहे, त्याचा संदर्भ काय आहे, हे आपण पाहणार आहोत. आपल्याला आपल्याच आतमध्ये खूप काही समजून घ्यायचं आहे. आपल्याला आपली स्वतःची ओळख आता करून घ्यायची आहे. दुसऱ्याची ओळख करून घेण्यात जन्म जातो. जितकं मौन राखता येईल तितकं राखायचं. वाणी ही महान देणगी आहे, पण त्याहीपेक्षा महान देणगी आहे ती मौनाची. त्या मौनाची ओळख तरी व्हायला पाहिजे. वाणी ही मनुष्याने मनुष्याशी बोलण्यासाठी आहे. मौन हे मनुष्याला परमात्म्याशी संबंध जोडण्याचं वाहन आहे. तुम्ही म्हणाल, आता हा परमात्मा कुठून आणला यांनी? हां, अशा काही शब्दांवरून वाद घालता येतो, पण आपण बघूया, समजावून घेऊया हळूहळू. एक गोष्ट मात्र नीट लक्षात घ्या की मौनाशिवाय ही यात्रा सुरूसुद्धा होणार नाही. कारण भाषा, वाणी ही भूत भविष्याशी संबंधित आहे आणि मी तर तुम्हाला सांगतोय की आपल्याला वर्तमानात जगायचं आहे. तर आता पूर्णपणे मौन बाळगायचं. दैनंदिन व्यवहारातही जितकं आवश्यक आहे तितकंच, म्हणजे काही हवं नको असेल त्याबद्दलच बोला. एकमेकांशी गप्पा मारून बहिर्मुख होऊ नका. बहिर्मुखी जीवन कधीही परिपूर्ण समाधान देणारं नसतं. आपण प्रत्येकजण आपापल्या जीवनामध्ये, क्षेत्रामध्ये निष्णात आहात, प्रथित यश आहात, नामांकित आहात. सुख, सुविधा, कीर्ती यांनी आभूषित आहात. जे काही मिळतं त्यांनी तात्पुरते सुखी होतो, परंतु ते टिकत नाही. असा मनुष्याचा हजारो वर्षांपासूनचा अनुभव आहे. तेव्हा टिकणारं, शाश्वत असं काही आहे का, याचा आपण इथे शोध घेणार आहोत. याविषयी एक छोटीशी गोष्ट आहे, लहान मुलाची गोष्ट, पण मोठ्या माणसांना ही गोष्टीच्या रूपाने सांगितलं ना की पटकन पटतं. गोष्ट अशी आहे की एका जत्रेमध्ये एक आई आपल्या लहान मुलाला घेऊन गेली. तिची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण निदान बघून तरी यावं म्हणून त्या मुलाला घेऊन हाताला धरून ती जत्रा पाहायला गेली. आता जत्रा म्हटल्यावर लहान मुलांच्या दृष्टीने ते काही वेगळंच असतं. हल्ली आम्हाला जत्रेमध्ये जायला वेळही मिळत नाही. डिपार्टमेंटल स्टोअर, वन स्टॉप शॉप, इतर शॉपी, मॉल हे जत्रेचं शहरी रूप असो. तर ते लहान मूल आणि त्याची आई जत्रेमध्ये फिरत होते. रंगीबेरंगी नाना तऱ्हेचे फुगे दिसल्यावर ते मूल आईला म्हणालं, आई मला हा फुगा पाहिजे, आई मला तो फुगा पाहिजे. आईजवळ जास्त पैसे नव्हते. जे काही थोडेसे होते त्यातून त्याला काहीतरी घेऊन द्यावं असं तिच्या मनात होतं. पण काय घ्यावं हे ती शोधत होती. ती म्हणाली, आपण पुढे जाऊ. थोडं पुढे मिठाईचं दुकान लागलं. तेव्हा मुलगा म्हणाला, आई मला हे पाहिजे, आई मला तो खाऊ पाहिजे. मिठाईची किंमत जास्त होती. त्याची कशीबशी समजूत घातली आणि पुढे गेली. तर पुढे खेळण्यांची दुकानं, रंगीबेरंगी लाकडी खेळणी, कचकड्याची खेळणी. ते सगळं बघितल्यावर तर हात धरून ओढायलाच लागला, आई मला हे पाहिजे, आई मला ते खेळणं पाहिजे. आईने त्याला आवरून धरण्याचा प्रयत्न केला, पण त्या मुलाला त्या खेळण्यांचं इतकं आकर्षण वाटलं की त्याने आईचा हात सोडला आणि त्या खेळण्यांच्या दुकानात गेला. जत्रा होती, खूप गर्दी होती. मुलगा हरवला. तो थोडा वेळ इकडे तिकडे बघत राहिला, पण आई दिसत नाही हे पाहून कावराबावरा झाला आणि मग आई आई असा आर्त स्वरात ओरडायला लागला, रडायला लागला. लोकांच्या लक्षात आलं की हे कुणाचं तरी मूल चुकलं आहे. आई एके ठिकाणी, मूल दुसऱ्या ठिकाणी.
त्या मुलाचं रडणं बघून तो फुगेवाला रंगीबेरंगी फुगे घेऊन जवळ आला. म्हणाला, बाळा रडू नको, तुला फुगा पाहिजे ना? मुलगा रडत रडत म्हणाला, मला फुगा नको, मला आई पाहिजे. त्याचं रडणं थांबेच ना. तो मिठाईवाला मिठाई घेऊन आला. मूल सांगतं, मला खाऊ नको, मला आईच पाहिजे. खेळणीवाला म्हणाला, तुला हे पाहिजे ना, हे घे, ते घे. मूल म्हणालं, मला खेळणं नको, मला काही नको, मला आईच पाहिजे. लक्षात येते का? आपण आईला हरवून बसलो आहोत आणि खेळण्यांमध्ये, मिठाईमध्ये, फुग्यांमध्ये हरवलेले आहोत. अहंकाराचा फुगा, नाना तऱ्हेचे फुगेच फुगे आहेत. पाचही इंद्रियातून अमाप खाद्य जरी मिळालं तरी आई जी हरवली आहे ती मिळत नाही. परंतु ती आई हरवली आहे याचा बोध आपल्याला पहिल्यांदा व्हावा लागतो. तो बोध झाला, थोडी तरी चूक जाणवली की आपल्या जीवनामध्ये काहीतरी राहून जात आहे, त्रुटी आहे, आतमध्ये काहीतरी पोकळी आहे, की मग हा विषय आपोआपच गोड वाटू लागेल. परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे की बहिर्मुखी जीवन न सोडता संसारामध्ये, बायका मुलांमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये राहून, सुखसुविधापूर्ण जीवनामध्ये राहून 24 तासांपैकी 7 तास झोपेचे सोडले तर उरलेल्या 17 तासांपैकी स्वतःसाठी, म्हणजे कुणासाठी? एक म्हणजे या देहासाठी, ज्या देहाचा जन्म झालेला आहे आणि ज्या देहाद्वारे आपण जगतो आहोत त्या देहासाठी काही वेळ काढायलाच हवा. यामध्ये मन नावाचं जे एक तत्त्व आहे आतमध्ये, ते पकडता येत नाही. ते दुःखी होतं, कष्टी होतं, ते कधी हर्षित होतं, प्रफुल्लित होतं, कधी कधी निराश होतं. इतकं निराश होतं की जीवन नकोसं वाटायला लागतं. ते कधी आकाशात उडणारं तर कधी पाताळात जाणारं, असं जे काही मन नावाचं तत्त्व आपल्या आतमध्ये आहे, त्या मनाची ओळख करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. संबंधांमध्ये त्याचा जन्म होतो, संबंधांमध्येच तो राहतो आणि जेव्हा संबंधातून मुक्त होतो त्याला आपण मृत्यू म्हणतो. आपण सामाजिक प्राणी आहोत. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की ज्याने समाज बनवला आहे. बाकीचे प्राणी, आपल्याला पाळीव प्राणी माहीत आहेत, परंतु जंगलामध्ये अनंत सृष्टी आहेत. जलचर, भूचर, गगनचर आहेत. त्यापैकी काही प्राणी कळप करून राहतात. त्यांचा तो एक समाजच असतो, छोटासा. परंतु मनुष्याने जगभर पसरलेला असा समाज बनवला आहे. त्याला आपण हल्ली ग्लोबल विलेज हा शब्द वापरतो. तो मनुष्याचा गौरव आहे. पण आज हा समाजच रक्षक नसून भक्षक बनला आहे. त्या समाजाचा अत्यंत लहान घटक, स्मॉलेस्ट युनिट आपण ज्याला म्हणू, ते म्हणजे आपलं कुटुंब, ज्याला आपण परिवार म्हणतो. 4 भिंतींमध्ये आपल्याला जे संरक्षण मिळतं ते बाहेर कुठेही मिळत नाही. तिथे आपला जन्म झाला आहे. आई, वडील, दादा, ताई, आजी, आजोबा, काका, मामा, सगळे नातेवाईक. केवढं ऐश्वर्य आहे. भारतभूमीत हे ऐश्वर्य अजूनही टिकून आहे. बाकी जगामध्ये हे सगळं मोडकळीला आलं आहे. ज्या समाजामध्ये आपला जन्म झाला आहे, जिथे आपण जगतो आहोत, तो समाज सोडून आपल्याला जगता येणारच नाही. अंतर्मुखी यात्रा आहे, ती शाश्वताची यात्रा आहे. ती करण्यासाठी परिवार, समाज सगळा सोडून दिला पाहिजे, अशी पूर्वी कधी जरूर भासली असेल. शेकडो वर्षांपूर्वी सर्व संग परित्याग करून माणसं नाना तऱ्हेचे वेश, नाना तऱ्हेचे प्रकार करून निघून जात असत. त्यांना आपण नेहमी संन्यासी, त्यागी असं म्हणतो. काहींनी मुंडन केलं, काहींनी जटा वाढवल्या, काहींनी कपडे बदलले, भस्म लावलं, गंध लावलं. वाटतं की ते समाजाला कंटाळलेले लोक आहेत किंवा समाजापासून पळून जाणारे लोक आहेत. आजच्या युगामध्ये असं काही करण्याची आवश्यकता नाही. पूर्वी चांगले कपडे, चांगलं अन्न, चांगलं घर हे फक्त राजा महाराजांकडे असायचं. पूर्वीच्या राजा महाराजांकडे जे नव्हतं ते वैभव आज आपल्यापैकी प्रत्येकाकडे आहे. आपल्याकडे 2 रूमचा फ्लॅट असो वा मोठा बंगला असो, बटण दाबलं की दिवा लागतो, नळ सोडला की पाणी येतं, बटण दाबलं की AC चा गारवा मिळतो, विमानात बसून आकाशात उडता येतं. अशा सुखसुविधांचं वैभव होतं का कुणा राजा महाराजाकडे? आपल्याजवळ जे कपडे आहेत, आज आपण ज्या तऱ्हेचं अन्न घेतो, जर सुजाणपणे आपण त्याचा वापर केला तर असं राजवैभव आज प्रत्येकाजवळ आहे.
तरीही मानवी मनाचा लोभीपणा आहे, तोही आपण समजावून घेऊ. तर सर्वांगीण आरोग्यामध्ये शरीरासाठी वेळ काढायचा आहे, शक्ती खर्च करायची आहे, पैसा खर्च करायचा आहे. आपल्याजवळ जे काही आहे ते शरीराच्या माध्यमातून. म्हणून शारीरिक आरोग्य उत्तम असायला हवं आणि टिकायलाही पाहिजे. भरपूर आयुष्य मिळालं पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं, पण किती मिळेल हे काही सांगता येत नाही. आरोग्य चांगलं राखलं तर मिळेलही आपोआप. मन समजून घेण्यासाठी मनाकडे कसं बघायचं, मन म्हणजे काय हे कसं समजावून घ्यायचं, मनाच्या स्तरावरती काय करता येतं, काय करता येत नाही, त्याची मजल कुठपर्यंत जाऊ शकते, कुठे ते थकतं भागतं आणि त्यापुढे नाही आता जाता येत, हेही आपल्याला ओळखायचं आहे. नाना तऱ्हेचे जे संबंध आहेत त्या संबंधांना कसं ओळखायचं, त्यात कसं जगायचं, ते संबंध आपल्याला जाचक होऊ नयेत. संबंधांमध्ये एक ऊब असावी. संबंध ठेवताना आतून आपल्याला आणि दुसऱ्याला आल्हाद देणारं, जीवन देणारं, निरोगी करणारं असे संबंध कसे होतील हे आपल्याला बघायचं आहे. दुसऱ्याने आपल्याशी नीट वागावं हा हट्ट नाही. उद्धरेत आत्मनात्मानं न आत्मानं अवसादयेत. आत्मेव आत्मनो बंधू आत्मैव रिपू आत्मनो. शरीर आहे, मन आहे, आपले संबंध आहेत आणि हे शरीर, मन, आपले संबंध यांच्याही पलीकडे काहीतरी आहे, ज्याला धन किंवा परमधन असं म्हटलं जातं. त्याचीही आपल्याला ओळख करून घ्यायची. देह हा निसर्गदत्त आहे, निसर्गाने दिलेली देणगी आहे. ते जेनेटिकली कोडेड आहे. जेनेटिक्सच्या क्षेत्रात प्रचंड शोध लागला आहे. इथपर्यंत शोध लागला आहे की यापुढे जर कुणाला जन्म घ्यायचा असेल तर सध्या तरी वडिलांची आवश्यकता नाही असं दिसून आलं आहे. आई एकटीच पुरेशी आहे, कारण आपल्याच पेशीपासून आईमध्ये आपला जन्म पुन्हा होऊ शकतो. देहाला आज ना उद्या केव्हा तरी आईची सुद्धा जरुरी नाही असंही होईल. आपल्या पेशींपासून आपणच आपल्याला निर्माण करू शकू. शरीर हे काय आहे? शरीर हे एक यंत्र आहे. जशी अनेक यंत्र मानव बनवतो तसं अस्तित्वामध्ये शरीर हे एक यंत्र आहे. यंत्र हे एक जोड आहे, म्हणून त्याला प्रोग्रॅम्ड युनिट असं म्हणतात. प्रकृती, इट इज प्रोक्रिएटेड. त्याच्यापासूनच प्रोक्रिएशन हा शब्द. जसं मोटार गाडी बनवताना ती एक एक भाग घेऊन बनवतात, त्याप्रमाणे शरीराच्या त्या जोडाची गंमत अशी आहे की सबंध देहाचं गणित आतमध्ये एका पेशीतच असतं, जेनेटिकल कोडिंग. नंतर ते आपोआप बाहेर यायला लागतं. एका पेशीतून 60,000 कोटी पेशींचा हा देह एवढा आहे. त्यात पारदर्शक देहाचा पडदा असू शकतो आणि आरपार बघता येत नाही असं जाड कातडही त्यातूनच येतं. जरा जरी गार लागलं, हलकेच पिसाचा स्पर्श झाला तरी कळेल इतकी संवेदन क्षमताही त्यामध्ये असू शकते. आणि दगड धोंड्यातून, आगीतून चालता येईल असं जाड कातडही त्यातूनच निर्माण होतं. काय ही शरीराची किमया! चमत्कार म्हटलं तर या शरीरापेक्षा मोठा चमत्कार अस्तित्वामध्ये घडलाच नाही. मानवाच्या शरीराचाच नाही तर प्रत्येक प्राण्याचं शरीर घेऊन बघा, वनस्पतीचं बघा. त्यांच्यातील एक एक गोष्ट बनवण्यासाठी आज वैज्ञानिक धडपडत आहेत आणि कुठेतरी एवढंसं केलं की स्वतःला धन्य समजत आहेत. जे शरीर आपल्याला तयार करून मिळालेलं आहे ते व्यवस्थित ठेवलं तर ते खूप वर्ष सुस्थितीत राहू शकेल. शरीर हे प्रोग्रॅम्ड युनिट आहे. आपण म्हणजे शरीर नव्हे. शरीर हे एक वाहन आहे. आपण शरीरामध्ये राहतो, शरीराचा उपयोग करतो. जशी मोटार गाडी आहे, मोटार गाडीमध्ये बसतो, मोटार गाडी चालवतो. आपल्याला जेव्हा नको असेल तेव्हा मोटार गाडी बंद करतो, दरवाजा उघडून आपण बाहेर येतो आणि हवं असेल तेव्हा पुन्हा वापरतो. निसर्गदत्त असं हे शरीर आहे. तसंच समाजदत्त मन आहे. दत्त म्हणजे दिलेलं, समाजाने दिलेलं हे मन आहे. मन विचारांचं धन आहे. एक्सपिरियन्स, नॉलेज, एंटायर स्टोरेज ऑफ मेमरी. जसं इंटरनेट आणि कम्प्युटरवर माहिती साठवलेली असते तसं मन म्हणजे आतमध्ये साठवलेलं जे काही आहे ते आहे. निसर्गदत्त शरीर, प्रोक्रिएटेड प्रोग्रॅम. समाजदत्त मन म्हणजे मी. हा जो मी म्हणतो ना तो समाजाने दिलेला आहे. मी भाव
स्थळकाळाशी संबंधित संबंध असणारा, म्हणजे अमक्याचा मुलगा तमक्यांचा भाऊ, जे काय सगळे संबंध आहेत ना, ते प्रोग्रॅम्ड आहेत, समाजाने दिलेले आहेत. तिसरं आहे, ज्याला तुम्ही देवदत्त म्हणा किंवा काहीही म्हणा, ते आपणच आपल्याला दिलेलं आहे, दुसऱ्याने आपल्याला नाही दिलं. असं जे काही आहे त्याची आपण ओळख करून घेणार आहोत. या सगळ्याचा केंद्रबिंदू काय? तर केंद्रबिंदू म्हणजे आपले संबंध. शरीराचा आणि माझा काय संबंध आहे? मनाचा आणि माझा काय संबंध आहे? संबंधाचा आणि माझा काय संबंध आहे? समाजाचा आणि माझा काय संबंध आहे? मी कोणाला आई म्हणतो, कोणाला बायको म्हणतो, आणि जिला मी बायको म्हणतो, जिच्या विना मी जगू शकत नाही असं म्हणणाऱ्यांची तिच्याबरोबर मी आता राहू शकत नाही अशीही स्थिती येऊ शकते. असं का होतं? हे संबंध आपल्याला नीट समजावून घ्यायचे आहेत. अत्यंत रोचक आहे आणि कुठल्याही विषयापेक्षा हा विषय अतिशय रंजकही आहे. आत्तापर्यंत ज्या सगळ्याचा पट मी आपल्यासमोर मांडला ना, या सगळ्याला एकच शब्द आहे, त्याला म्हणतात अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काही गूढ गुपित आहे, डोक्यावरून जाणार आहे, न समजणार आहे, असा लोकांचा समज किंवा गैरसमज असतो. परंतु अध्यात्म इतका सोपा विषयच नाही. अध्यात्म म्हणजे आपणच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्याला हात आपला बघता येतो की नाही, आपला चेहरा आपल्याला आरशात बघता येतो. तसं हे शरीर म्हणजे काय, त्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन विच्छेदन करण्याची आवश्यकता नाही. भूक लागते तेव्हा आतमध्ये कसं वाटतं, जास्त खाल्लं तर पोटामध्ये कसं वाटतं, तहान लागली की आतमध्ये आपल्याला तडफडायला का होतं, कुणीही मनाविरुद्ध काही बोललं तर आतमध्ये कसं वाटतं. आता प्रत्येकाला जे काही वाटत असेल ते तुमचं तुम्हाला वाटतं ना, आणि तुम्हाला जे वाटतं ते तुम्हालाच कळतं. कुणाला कळतं? तुम्हाला. वाटतं कुठे? शरीरामध्ये. हे काय होतं आहे हे तुम्हाला कळलं. मनामध्ये काय होतं आहे हे तुम्हाला कळतं. पण केव्हा कळतं? बघितलं तरच. म्हणून अंतर्मुखी व्हायचं आहे. अंतर्मुखी होऊन बघितलं तर कळतं. जर बहिर्मुखी असाल ना, तर शरीरामध्ये काही ना काही होत असतानाही तुम्ही पूर्णतः बाहेर असल्यामुळे आत काय होतं आहे ते त्या क्षणी तुम्हाला कळत नाही. राग येतो. रागाच्या पोटी काहीतरी वाकडं तिकडं बोललं जातं, वाकडं तिकडं केलं जातं. पण राग येतो तेव्हा नक्की काय होतं हे त्या क्षणी बघितलं नसल्यामुळे ते साठून राहतं. साठून राहतं आणि केव्हा तरी एका दिवशी पोटात अल्सर झाला की मग लक्षात येतं, अरे हा अल्सर कुठून आला. तो अल्सर तुम्ही लक्ष न दिल्याने बरेच दिवस आतमध्ये तयार होत होता. तसंच ब्लड प्रेशर तयार होत होतं. त्या क्षणी त्याकडे बघता येणं हे शक्य आहे. तर शरीराकडे बघायचं आहे, मनाकडे बघायचं आहे, संबंधांकडे बघायचं आहे आणि शेवटी स्वतःलाच स्वतःकडे बघायचं आहे. जे गूढ वाटतं ते आपण पायरी पायरीने समजावून घेऊ. अवघड आहे विषय, पण आता गोडी वाटू लागली ना. जे काही प्रश्न मनात उठतील ते लगेच लिहून ठेवा. जे न समजण्यासारखं वाटेल किंवा पूर्वी कधी ऐकलं आहे त्याच्याशी असहमत होतं आहे, विरोधाभास आहे असं वाटेल, जे काही वाटतं आहे ते मोकळ्या मनाने तुम्ही लिहून ठेवा. पुन्हा जेव्हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा हे वाचाल, ऐकाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. कितीही वैयक्तिक प्रश्न असले तरी संकोच न करता लिहून ठेवा. तुमचं तुम्हाला उत्तर नाहीच मिळालं तर अशीच आवड असणाऱ्यांना विचारा. कारण मन म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, भावना म्हणजे काय, संवेदना म्हणजे काय, असं सर्व पाहिलं की आत बाहेर काही राहतच नाही, वैयक्तिक काही राहतच नाही, सगळं वैश्विक होऊन जातं. शरीराची शक्ती कशी वाढवायची, व्यायाम कोणता करायचा, स्नायू कसे बळकट करायचे, सांधे कसे लवचिक ठेवायचे, स्टॅमिना कसा वाढवायचा, हे डॉक्टर गुंडेंसारख्या तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून शिकावं. मात्र मनाची शक्ती कशी वाढवायची तेही शिकावं लागतं. शरीर जसं सबल बनवू शकतो तसं मनसुद्धा अत्यंत सबल बनवता येतं. शरीराची शक्ती ही स्नायूंची शक्ती आहे. स्नायूंची शक्ती आणि त्याच्या पाठीमागे असलेली प्राणशक्ती या दोघांनी मिळून शरीराची ताकद बनते. शरीर पूर्णतः लवचिक करता येतं. रबरी खेळण्यासारखं सबंध शरीर कसंही वाकवता येतं.
ऑलिम्पिक्समध्ये जे खेळ होतात त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल केवढी प्रचंड बलिष्ठ शरीरं असतात. कुस्ती खेळणारे किंवा वजन उचलणारे, बॉडी बिल्डर, तसेच कसरतीचे नाना तऱ्हेचे लवचिकतेचे खेळ करणारे, डान्स करणारे, मागे पुढे उड्या मारणारे, हवेमध्ये गिरक्या घेणारे, हे जे सगळे लोक आहेत त्यांच्या आणि आपल्या शरीरात काहीही फरक नाही आहे. त्यांनाही 207 हाडं आहेत, आपल्यालाही 207 हाडं आहेत. त्यांना जेवढे स्नायू आहेत तेवढेच आपल्यालाही आहेत. पण त्यांनी त्यांच्या शरीराला, स्नायूंना प्रशिक्षित केलं आहे, ट्रेनिंग दिलं आहे. आपल्याला तसं तेवढं काही करायची आवश्यकता नाही आहे. तरीही दैनंदिन जीवन जगताना थोडी तरी ताकद पाहिजे आणि लवचिकपणा तर जास्तीत जास्त पाहिजे. मागे पुढे वाकायचं असेल, बाजूला वाकायचं असेल, हात पाय सगळे सांधे कार्यक्षम असायला हवेत. ते कसं साध्य करायचं ते शिकला नसाल तर आणखी उशीर करू नका. एक एक सांधा तुम्हाला हलवता आला पाहिजे. लवचिकता अत्यंत आवश्यक आहे. हल्लीच्या जीवनात आता शक्तीची कामं राहिलेली नाही, पण लवचिकता आवश्यक आहेच. तुम्हाला टायपिंग करायचं असेल, कम्प्युटरचा कीबोर्ड वापरायचा असेल, पेंटिंग करायचं असेल, तर बोटातल्या स्नायूंमधील अत्यंत सूक्ष्मात सूक्ष्म अशी हालचाल झाली पाहिजे. ते ट्रेनिंग तुम्हाला घेता येतं. बासरी, सतार, सरोदवादक, व्हायोलिनवादक यांची बोटं बघितलीत तर किती लवचिक असतात. पेंटिंग करणारे अत्यंत हलक्या हाताने ब्रश वापरतात. त्यांचा हातावरती जो कंट्रोल असतो तो दोन्हीचा मिलाफ असतो, स्ट्रेंथ अँड सपलनेस. तसाच स्टॅमिनाही आपल्याला पाहिजे. एका दमात जिने चढून जायचं असेल तर हा हू करावं लागता कामा नये. स्टॅमिनाची आवश्यकता प्रत्येकाला, तुम्हाला आणि मलाही आहे. हे आपल्याला साध्य करावं लागतं. ते बाजारात विकत मिळत नाही, गोळ्या खाऊन मिळत नाही, पुस्तकं वाचूनही मिळत नाही. हे प्रत्यक्ष केल्यानेच मिळतं. शारीरिक शक्तीप्रमाणे मनाची शक्ती आहे. मन हे भूतकाळातून बघतं, भूतकाळाशिवाय मन नाही. मनाची अशी एक अवस्था असते की ते भूतकाळापासून मुक्त आहे, पण त्याला आपण मन म्हणत नाही. ती उन्मनी अवस्था आहे. त्याला प्रज्ञा असा शब्द आहे, स्थितप्रज्ञा. ती आतमध्ये शक्ती आहे परमजागृतीची. ज्याला आपण मन म्हणतो ते पूर्वी आलेल्या अनुभवांच्या स्मृती, गोळा केलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाचा वापर करून काही कल्पना करायच्या अशावरच चालत असतं. दुसरा शब्द आहे बुद्धी. तर बुद्धी ही शक्ती आहे. मन म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, अहंकार म्हणजे काय, हे सगळं फोड करून नंतर सांगेन तुम्हाला. परंतु बुद्धी ही शक्ती असल्यामुळे त्या शक्तीचा वापर करणारा जो कोणी आतमध्ये आहे तोच जागा नसेल तर. सद्बुद्धीची बुद्धी कुठून होते? कुबुद्धी का वाढते? वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती बरोबर अमुक एका विशिष्ट सेकंदाला ठरवून विमान धडकवलं गेलं. अशा कामासाठी सुद्धा केवढी प्रचंड बुद्धी लागते. आश्चर्य करण्यासारखी ही गोष्ट आहे की कसं करू शकते हे मानवी बुद्धी. परंतु ते दुष्कृत्य होतं. तिथे वापरली ती कुबुद्धी. बुद्धी ही बुद्धीच असते. ती चांगल्या हेतूसाठी वापरली की सद्बुद्धी आणि वाईट हेतूसाठी वापरली की कुबुद्धी. ही बुद्धी म्हणजे काय? शक्ती आपल्याजवळ पाहिजे. शक्ती शरीराची, बुद्धीची वा मनाची असो, ती वापरणारा कोण हे आपण बघणार आहोत. त्याच्या संबंधांचा सुद्धा आपल्याला उपयोग होणार आहे. निद्रा. निद्रा ही अत्यंत आवश्यक आहे. योग्य आहार, योग्य विश्रांती आणि योग्य झोप. योग्य म्हणजे योगाला अनुसरून, आरोग्याला अनुसरून अशी जी झोप असते ती. निस्वप्न, शांत, गाढ झोप अलीकडे दुर्मिळ झाली आहे. जरी सवय नसली तरी रात्री 10 वाजता झोपायचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी आता ही सवय लावून घ्या. दिवे बंद करून डोळे मिटून पडायचं. रात्रीची शांत झोप घ्यायची. तर 10ला झोपायचं आणि पहाटे 5ला उठायचं. आपल्यापैकी काही जण उठतही असतील, पण एरवी उशिरा उठत असाल तर इथून पुढे रोज पहाटे 5 वाजता उठायचं. हे सगळं तुमच्या शरीराच्या, मनाच्या एकूण आरोग्याशी संबंधित आहे. वयाच्या 30-35 वर्षांपर्यंत मी यंत्रवत काम करीत मूर्छित जीवन जगत होतो. आता तुमच्यासमोर जे अनुभव सांगणार आहे त्यातलं त्याआधी काहीही माहिती नव्हतं. परंतु आतून उर्मी आली. गुरुजनांचा संपर्क मिळाला. एक नाही, अनेक गुरूंचा. आणि गेली 40 वर्ष
हा एक ध्यास घेऊन मी जगतोय. त्यामध्ये धनंजय गुंडे पण सामील झाला. आधी केले मग सांगितले असं इथे आहे. अनुभवाचं आहे. कोणत्या अर्थाने? की जगून बघितलं, पडताळून बघितलं, त्यातली सत्यता पटली. कथनी आणि करणी जे बोललं जात आहे, केलं जात आहे, त्यामध्ये कुठे काही अंतर नाही असं जेव्हा वाटलं तेव्हा सांगायला सुरुवात केली. आणि ते सुद्धा आमच्या गुरुजनांच्या आदेशावरून. महाबळेश्वरच्या गिरीविहारच्या सभागृहामध्ये 1986 ते 1991 अशी 5 वर्ष आमच्या गुरुस्थानी असलेल्या विमलाजी ठकार यांची शिबिरं झाली. त्यांनी शिबिरं घेणं बंद केल्यावर मला आदेश दिला की आता तुम्ही तिथे बसून बोला. म्हणून मी त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सांगण्याने इथे बसून बोलतोय. डॉक्टर धनंजय गुंडे आणि मी मिळून आम्ही सर्वांगीण आरोग्य शिबिरं घ्यायचो. तेव्हा त्या शिबिरामध्ये घर असावे घरासारखे हे काव्य शिबिराचा केंद्रबिंदू असे. कवयित्री विमल लिमये यांची ही कविता आहे. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. अर्थ असावा त्या शब्दांना नकोच नुसती वाणी, ओल असावी त्या द्रव्याला नकोत नुसती नाणी. अर्थ असावा त्या शब्दांना नकोच नुसती वाणी, ओल असावी त्या द्रव्याला नकोत नुसती नाणी. सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी, अश्रूतूनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी. या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, आकाशाचे पंख असावे उंबरठ्यावर परी भक्ती. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. लक्षात आला अर्थ? एकेका शब्दाचा, वाक्याचा अर्थ नंतर समजावून सांगेन. आता हे दुसरं गाणं सिनेमातलं गाणं आहे. पण सिनेमातल्या गाण्याची ट्यून, थीम, चाल, त्याचं संगीत आणि ते म्हटलं कोणी याकडे आपलं लक्ष जास्त जातं आणि अर्थाकडे लक्ष देणं होत नाही. परंतु आता मात्र वाचताना तुम्ही जरा अर्थाकडे लक्ष देत वाचा. अशा गाण्यातही काही वेळेला विशेष भाव व्यक्त होऊन जातो. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमज़ोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. थोडाफार अर्थ आपल्या ध्यानात आलाच असेल. आणि जेव्हा तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय मित्रमंडळी मिळून गाल तेव्हा मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. तर एकत्र गाण्यामध्ये मजा असते हे आपण अनुभवाल. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, द फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. ज्या कुटुंबामध्ये सगळीजणं मिळून काहीतरी म्हणतात, सगळे मिळून पदं म्हणू शकतात, गाणी म्हणू शकतात, प्रार्थना भजन म्हणू शकतात, तिथे त्या कुटुंबात सुख असतं. ते आता शिकायचं आहे. हसायला शिकायचं आहे, गायला शिकायचं आहे, नाचायला शिकायचं आहे, आनंदाने जगायला शिकायचं आहे. नमस्कार.